जय जय रघुवीर समर्थ। आज आपण श्रीमद दासबोध निरूपण दशक 13वा समास 4 श्रवण करणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल। चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। दशक 13वा समास 4 प्रलय निरूपण नाम। उभारणीचा जो क्रम आहे त्याच्याबरोबर उलट संहारणीचा क्रम असतो। पृथ्वी पाण्यात विरते, पाणी तेजात आटते, तेज वायूत जाते, वायू आकाशात शांत होतो, आकाश प्रकृती नाहीसे होते, प्रकृती मूळ मायेत गुप्त होते, अखेर शाश्वत असे केवळ ब्रह्म तेवढे शिल्लक उरते। कल्पनांताचे वर्णन पूर्वी येऊन गेलेच आहे, तेच थोडक्यात सांगतात। संहारकाळी पृथ्वीचा अंत होईल व पंचभूतांचा कल्पांत होईल याबद्दलची सविस्तर माहिती शास्त्रांमध्ये सांगून ठेवली आहे। 100 वर्षे पाऊस न पडल्याने सृष्टी जळू लागेल, पर्वत गडप होईल, एवढ्या मोठ्या भेगा जमिनीला पडतील, सूर्याच्या 12 कळांतील किरणांमधून ज्वाळा बाहेर पडतील आणि त्यामुळे 100 वर्षे पृथ्वी जळत राहील। पृथ्वी जळताना त्या जाळाचा शेंदरी रंग दिसतो, शेंदरी रंगांचा तो जाळ शेषापर्यंत जातो, त्या जाळाने तो भासतो आणि भराभर विष ओकतो, त्या विषातून ज्वाळा भडकतात व त्यांच्यामुळे पाताळे जळतात। अशा त्या प्रचंड आगीने पाताळलोक भस्म होतात, मग महाभूते खवळतात, प्रलयाचा वारा सुटतो, प्रलयाचा अग्नी भडकतो, सगळे व्यापून टाकतो, त्यावेळी 11 रुद्र खवळतात, 12 सूर्य कडाडतात। अशा रीतीने प्रलय काळ आला म्हणून सर्व अग्नी एकवटून येतात, वायू आणि विजा यांचे तडाखे बसतात, त्या योगाने सारी पृथ्वी तडकते, फुटू लागते, तिचा कठीणपणा 4ही बाजूस पसरतो, तेथे मेरूची किंमत उरत नाही, कोणी कोणास सांभाळू शकत नाही, चंद्र, सूर्य व तारे या सगळ्यांचा एकच गोळा होऊन जातो, पृथ्वीची पूड होते व ती उष्णतेने धगधगू लागते, ब्रह्मांडामध्ये पेटलेल्या भट्टीत ती एकदम जळून जाते, मग भयंकर महावृष्टी होते, त्या पाण्यात जळून राख झालेली पृथ्वी विरून जाते। भाजलेला चुना जसा पाण्यात चट्टदिशी विरतो त्याचप्रमाणे पृथ्वी प्रलयकालच्या अतिवृष्टीमध्ये पटकन विरून जाते। त्याचबरोबर शेष, कूर्म व वराह गेल्यामुळे पृथ्वीचा आधार हा नाहीसा होतो, आपला कठीणपणा सोडून ती पाण्यात विरून जाते। मग आकाशात प्रलयकालचे प्रचंड ढग प्रगट होतात आणि त्याच्या संघर्षाचा भयंकर गडगडाट होऊ लागतो, विजांच्या कडकडाटाचा मोठा आवाज सारखा चालू होतो आणि डोंगरा एवढ्या मोठ्या गारा पडू लागतात, डोंगर उडतात असा प्रचंड वारा वाहू लागतो, अगदी घनदाट अंधार पडतो, त्याला तुलनाच नाही। आकाशातूनच जणू काय एकत्र भरल्याप्रमाणे समुद्र आणि साऱ्या नद्या एकरूप होऊन जातात, वेगळे प्रवाह नसल्याने जिकडे तिकडे पाण्यावाचून काही दिसतच नाही, तेथे मासे, कासव, सर्प असे डोंगरा एवढे मोठे प्राणी दिसतात, पण घन गर्जना झाली की ते पाण्यात गडप होतात। 7 समुद्र म्हणजे क्षार, क्षीर, सुरा, सर्पी, दथी, इक्षु आणि जल सपाटून वाढतात व त्यांचे प्रवाह प्राणी आवरणोदकापर्यंत वाढते।
त्यामुळे विश्वाला वेढणारे आवरणोदक मोकळे होते. असे सगळे जळमय झाल्यानंतर प्रलयाग्नी खवळतो. विश्वाचा तापलेला जणू काय लोखंडाचा गोळा सगळे पाणी शोषून टाकतो. पाण्याच्या बाबतीत असे विलक्षण घडते. प्रलय अग्नीमुळे सारे पाणी आटते आणि मग कल्पना करता येणार नाही एवढी आग भडकते. त्या आगीला प्रलयकालचा वायू झडपतो. पदराच्या वाऱ्याने जसा दिवा विझवावा तसा प्रलयाग्नी विझतो. मग कल्पना करता येणार नाही असा वारा वाहू लागतो. पण आकाशाची पोकळी अनंत असून वारा थोडा असतो. त्या योगाने वारा त्या पोकळीत नाहीसा होतो. अशा रीतीने पंचभूतांचा पसारा संपतो. अंतरात्मा आणि मूळ माया यांना स्वतःचा विसर पडतो आणि त्यांचा आकार किंवा देह वितळून जातो. मग कोणताही निर्मित पदार्थ राहण्यास जागाच उरत नाही. वर सांगितलेल्या संहाराच्या धुमाकूळात सारे दृश्य नाहीसे होते. जड आणि चंचळ वितळून जाते. सगळे नाहीसे झाल्यावर जे केवळ शाश्वत उरते तेच परब्रह्म होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रलय निरूपण नाम समास चौथा संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.